एका बाजूला देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात ढकलणारा नीट पेपर लीकचा महाघोटाळा आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावर उतरलेला युवा वर्ग. जंतर मंतरवरून पेटलेली ही आंदोलनाची ठिणगी संपूर्ण देशभरात पसरली होती. प्रत्येक मोठ्या शहरात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती आणि मुंबईतही या आंदोलनाचे पडसाद उमटतायत. पण मुंबईतील या आंदोलनादरम्यान एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. मुसळधार पाऊस, पोलिसांचा ताफा आणि रस्त्यावर उभी असलेली एक पोलीस व्हॅन. त्या व्हॅनच्या आत आंदोलन करणारे अनेक तरुण विद्यार्थी कोंडले गेले होते. परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती. अशातच पावसात भिजलेल्या एका राखाडी रंगाच्या हुडीमध्ये एक तरुण मुलगी पुढे येत होती. ती थेट त्या पोलीस व्हॅनच्या समोर जाऊन दोन्ही हात पसरून उभी राहते. तब्बल 40 मिनिटं ती मुलगी त्या गाडीसमोर ठामपणे उभी राहते आणि पोलिसांना प्रश्न विचारते. या विद्यार्थ्यांना अडवण्याचा तुमच्याकडे कायदेशीर आदेश आहे का? सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला. प्रत्येक जण विचारू लागला, कोण आहे ही मुलगी? ही आहे रिया अहिर. रिया ही मुंबईत राहणारी एक मॉडेल, अभिनेत्री, अँकर आणि एक यशस्वी उद्योजक आहे. रियासत नावाच्या एका प्रसिद्ध क्लोथिंग ब्रँडशी ती जोडलेली आहे. आंदोलनाच्या आधी रियाची ओळख ही केवळ एंटरटेनमेंट आणि फॅशन इंडस्ट्री पुरतीच मर्यादित होती. सार्वजनिक राजकीय आंदोलनांशी तिचा थेट काहीही संबंध नव्हता. त्या दिवशी सुद्धा रिया एका विशिष्ट राजकीय हेतूने किंवा प्लॅनिंग करून तिथे गेली नव्हती. ती दादरच्या कोहिनूर स्क्वेअर कडून शिवाजी पार्कच्या दिशेने सहज चालत जात होती. पण वाटेत जेव्हा तिने पोलिसांची व्हॅन पाहिली आणि त्या गाडीत लहान लहान विद्यार्थ्यांना, तरुणांना डांबलेलं पाहिलं, तेव्हा तिच्यातील एक जबाबदार नागरिक जागी झाली. रियाने नंतर एका मुलाखतीत सांगितलं की मी स्वतःला रोखूच शकले नाही. समोर व्हॅन होती आणि आत निष्पाप मुलं होती. जर हा लढा देशाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे तर माझी लढाई तिथूनच सुरू झाली. पोलीस व्हॅन समोर उभं राहणं सोपं नसतं. रियाने मोकळेपणाने मान्य केलं की त्यावेळी तिलाही प्रचंड भीती वाटत होती. प्रत्येक माणसाच्या मनात कशाची ना कशाची तरी भीती असतेच, असं रिया सांगते. मलाही वाटत होतं की पोलीस मला पकडून घेऊन जातील, पण गाडीत आधीच इतके आंदोलक भरले होते की मला ठेवण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. मला हेच पाहायचं होतं की डर के आगे जीत होती है हे वाक्य खरोखर खरं आहे का? त्या पहाटे 5:30 वाजेपर्यंत रियाला झोपच आली नव्हती, असं ती म्हणते. तिला पोलिसांच्या कारवाईची आणि तिच्या कुटुंबाची काळजी वाटत होती. तिने तिच्या घरी फोन करून सांगितलं की कदाचित माझ्या या पावलामुळे पोलीस आपल्या घरी येऊ शकतात. पण तिच्या कुटुंबाकडून तिला जे उत्तर मिळालं त्याने तिला थक्क केलं. तिच्या घरचे म्हणाले, मग काय झालं, आपण योग्य गोष्टीसाठी उभे आहोत, आम्ही आहोत ना, सगळं सांभाळून घेऊ. रिया सांगते की जेव्हा तुमचं कुटुंब अशा कठीण प्रसंगात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं, तेव्हा तुम्हाला जगातील कोणत्याही संकटाचा सामना करण्याची अफाट ताकद मिळते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रिया रातोरात देशातील एक सर्वात मोठा चेहरा बनली. विरोधी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांनी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. यावर अतिशय परिपक्व उत्तर देत रिया म्हणाली, नेत्यांना वोट हवे असतात त्यामुळे ते पोस्ट करणारच, पण मला स्वतःला कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाच्या रॅलीशी किंवा विचारसरणीशी जोडायचं नाही. जर हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आहे तर त्याला फक्त विद्यार्थ्यांचंच आंदोलन मानलं पाहिजे, कोणत्याही पक्षाचं नाही. दरम्यान सोशल मीडियावर रियाबद्दल आणखी एका वादाची चर्चा सुरू झाली. काही युजर्स असा दावा करू लागले की व्हायरल झाल्यानंतर रियाने इंस्टाग्रामवर 140 रुपये पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिस सुरू केली आणि त्यातून हजारो रुपयांची कमाई केली. अर्थात या दाव्यांची कोणतीही अधिकृत किंवा स्वतंत्र पडताळणी झालेली नाही. परंतु ट्रोलिंग आणि वादांसंदर्भात बोलताना रियाने एकच संदेश दिला की तिने जे काही केलं त्या क्षणी परिस्थिती पाहून उचललेलं एक उत्स्फूर्त पाऊल होतं. रिया अहिरने केवळ आंदोलनच केलं नाही तर तिने पुढे येऊन विद्यार्थ्यांसाठी एका मोठ्या मदतीची घोषणाही केली आहे. ती म्हणाली, या आंदोलनादरम्यान किंवा भविष्यात जर कोणत्याही विद्यार्थ्याला कायदेशीर अडचण आली तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. माझ्याकडे वकिलांची एक पूर्ण टीम आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची कायदेशीर मदत मोफत करू. भीतीवर मात करून वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जेव्हा एखादी तरुण व्यक्ती अन्यायाविरुद्ध उभी राहते तेव्हा ते संपूर्ण युथ जनरेशनसाठी एक मोठं उदाहरण ठरतं. दरम्यान या सर्व घडामोडीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.